speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 14. मित्रमैत्रिणींनो, ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाही आहे. बघा हां, तयारीत राहा, कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचं आहे. तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे आणि इंग्रजीत बोलायचे सुद्धा. म्हणूनच सांगतो, कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बरं का. नमस्कार, मी तुमची सुनीता मावशी. कधीकधी मी आमच्या गावातल्या शाळेत जाते. तिथे माझे शेजारी संतोष आणि रंजना इयत्ता 5वीत आहेत. ऐका हं शाळेत काय होतंय ते. सुनीता मावशी, प्लीज आमच्या वर्गात या ना आधी. थांब ग, माझं काही काम आहे मुख्याध्यापकांबरोबर, ग्राम शिक्षण समितीचं. मग मी येतेच तुमच्या वर्गात. ए चला, आमच्या सुनीता मावशी येत आहेत. मुलांनो, आज आपल्याकडे सुनीता मावशी येत आहेत. तुम्ही किती इंग्रजी शिकलात ते बघायला मी त्यांना बोलवलं आहे. नीट बसा सर्वजण. चला, येतीलच एवढ्यात त्या. आज काय बोलणार सुनीता मावशी? बघूया ना. बघा आल्या. चला, स्टँड अप. ए स्टँड अप, कळत नाही? सर्वांनी उभं राहा. नमस्ते मुलांनो. नमस्ते सुनीता मावशी. वा, आज सगळेजण दिसतायत. सगळे नेहमी येतात का शाळेत? हो, आता सगळे नियमित येतात बरं का. आणि इंग्रजीचा अभ्यास कसा चाललाय? व्हेरी गुड. आज काय बोलूया बरं? आज असं करूया, तुमच्या दप्तरात काय काय आहे त्याच्याबद्दल आपण इंग्रजीत बोलू. दप्तराला काय म्हणायचं इंग्रजीत? स्कूल बॅग. राईट, स्कूल बॅग. आता तुमच्या स्कूल बॅगमध्ये काय काय आहे? डू यू हॅव अ पेन्सिल इन युअर स्कूल बॅग? येस आय डू. येस आय डू. I have 3 pencils. आय हॅव 1 पेन्सिल. हळूहळू एकेकाने उत्तरं द्या. बरं, डू यू हॅव अ पेन्सिल? तू सांग. येस आय डू. आता तू सांग. डू यू हॅव अ पेन्सिल? Yes, I have 3 pencils. तू सांग बरं. डू यू हॅव अ पेन्सिल इन युअर स्कूल बॅग? I have 6 pencils. 6? So many. बरं, डू यू हॅव अ पेन इन युअर स्कूल बॅग? नो आय डोंट. तू सांग. डू यू हॅव अ पेन? येस आय हॅव अ पेन. डू यू हॅव अ बुक? बुक? बुक म्हणजे पुस्तक? हो, पुस्तक. डू यू हॅव अ बुक इन युअर स्कूल बॅग? तू सांग. येस आय डू. आता तू सांग. डू यू हॅव अ बुक इन युअर स्कूल बॅग? I have 5 books. I have 6 books. डू यू हॅव अ नोटबुक इन युअर स्कूल बॅग? नो आय डोंट. काय वह्याच नाहीत? वह्या होय. नोटबुक म्हणजे वही. हो. डू यू हॅव अ नोटबुक? येस आय डू. हाऊ मेनी नोटबुक्स डू यू हॅव? आय हॅव 7 नोटबुक्स. तू सांग बाळ. डू यू हॅव अ नोटबुक? I have 5 notebooks. गुड. आणखीन काय काय आहे तुमच्या दप्तरात? खोड रबर, फुटपट्टी, टोकयंत्र. त्यांची इंग्रजी नावं शिकणार का? हो. Yes. खोडरबरला म्हणतात रबर. Rubber. फुटपट्टीला म्हणतात रूलर. Ruler. टोक यंत्राला म्हणतात शार्पनर. Sharpener. आता तू सांग बरं, तुझ्याकडे खोडरबर आहे? डू यू हॅव अ रबर? येस आय डू. आणि तू सांग, टोक यंत्र आहे का? डू यू हॅव अ शार्पनर? Yes, I do. बरं, तू सांग, फुटपट्टी आहे का तुझ्या दप्तरात? डू यू हॅव अ रूलर इन युअर स्कूल बॅग? येस आय डू. आता बघा, मी विचारीन, तुझ्या दप्तरात काय आहे? सर्व काही सांगेल का कोणी इंग्रजीत? मी सांगीन. ओके रंजना. व्हॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग?
I have a pen, 2 pencils, 5 books, 4 notebooks, a ruler, a sharpener, and 2 rubbers. गुड रंजना, एक्सलंट. पण जरा हळू. पुन्हा एकदा खूप हळू सांगशील? चल. व्हॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग? I have a pen, 2 pencils, 5 books, 4 notebooks, a ruler, a sharpener, and 2 rubbers. गुड. आणि कोणी सांगेल? Me. व्हॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग? I have a car. माझ्या दप्तरात खार आहे. अरे बापरे. ए बघ, बाहेर आली खार. बघ पळाली. ती बघ खिडकीत जाऊन बसली. अरे पळाली. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना? म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. स्कूल बॅग म्हणजे दप्तर. स्कूल बॅग्स म्हणजे दप्तरं. नोटबुक म्हणजे वही. नोटबुक्स म्हणजे वह्या. रुलर म्हणजे फुटपट्टी. शार्पनर म्हणजे टोकयंत्र. रबर किंवा इरेझर म्हणजे खोडरबर. I have one book. I have 4 books. Do you have a sharpener in your school bag? No, I don't. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आज तुम्हीही तुमच्या दप्तरात म्हणजे स्कूल बॅगमध्ये काय काय आहे त्याबद्दल बोलायचंय. आधी आपण काही शब्दांचा सराव करूया. पेन, पेन्सिल हे इंग्रजी शब्द आपण मराठीतही वापरतो. मात्र इंग्रजीत त्यांचा उच्चार कसा करतो त्याकडे लक्ष द्या. पेन, पेन्सिल. शाळेत वापरण्याच्या आणखी काही वस्तूंची इंग्रजी नावं तुम्ही शिकलात. मी एक एक शब्द म्हणीन, माझ्या मागे तुम्हीही म्हणा. सर्वजण एकत्र म्हणा, मात्र ओरडू नका हं. डोंट शाउट. पहिला शब्द ऐका, पेन. तुम्ही असाच उच्चार करा. माझ्यानंतर तुम्ही सगळे म्हणा, पेन. माझ्यासारखाच उच्चार करा. माझ्यानंतर तुम्ही सगळे म्हणा, पेन्सिल. पुस्तकाला म्हणायचं बुक. माझ्यानंतर तुम्ही सगळे म्हणा, बुक. वहीला म्हणायचं नोटबुक. माझ्यानंतर तुम्ही सगळे म्हणा, नोटबुक. फुटपट्टीला म्हणायचं रूलर. माझ्या मागून म्हणा, रूलर. टोकयंत्र शार्पनर. माझ्यानंतर सर्व एकत्र म्हणा, शार्पनर. खोडरबराला म्हणतात रबर किंवा इरेझर. माझ्यानंतर तुम्ही म्हणा, रबर. गुड. आता मी एकेका मुलीला किंवा मुलाला प्रश्न विचारेन. डू यू हॅव अ बुक?
किंवा डू यू हॅव अ रुलर? मग तुमच्या दप्तरात जर ती वस्तू असेल तर ती वस्तू सगळ्या वर्गाला दाखवायची आणि म्हणायचं येस आय डू. जर ती वस्तू दप्तरात नसेल तर म्हणायचं नो आय डोंट. तुमच्या दप्तरातल्या काही वस्तू बाहेर काढून ठेवा हं. प्रत्येक वेळेला घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. टीचर एका मुलाला किंवा मुलीला तयार केलं ना? हां, प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. डू यू हॅव अ नोटबुक? तुझ्याजवळ वही असली तर येस आय डू, नसली तर नो आय डोंट असं म्हणालीस का? गुड. आता दुसरं कोणतरी. प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. डू यू हॅव अ शार्पनर? टोकयंत्र आहे किंवा नाही ते सांगितलंस ना? आता दुसऱ्या प्रकारचा सराव करूया. प्रत्येकाने आपल्याकडे किती वह्या आहेत ते सांगायचे. एक वही असली तर म्हणायचं आय हॅव 1 नोटबुक. 2 वह्या असल्या तर सांगायचं आय हॅव 2 नोटबुक्स. नीट ऐका. 1 वही 1 नोटबुक. 2 वह्या 2 नोटबुक्स. 5 वह्या 5 नोटबुक्स. एकदा बघा बरं तुमच्या दप्तरात किती वह्या आहेत ते. मोजल्यात का किती वह्या आहेत ते? प्रत्येक वेळा घंटा वाजली की टीचर सांगतील त्या मुलांनी उभं राहायचं आणि आपल्याकडे किती वह्या आहेत ते इंग्रजीत सांगायचं. आय हॅव 3 नोटबुक्स किंवा आय हॅव 4 नोटबुक्स असं म्हणायचं. एक मूल तयार? सांग तू इंग्रजीत. तुझ्या दप्तरात किती वह्या आहेत? आणि जर कोणाजवळ वह्या नसल्या तर कसं म्हणाल? सांगा बघू सगळे. आय हॅव नो नोटबुक्स असं म्हणायचं. आता टीचर आज शिकलेल्या शब्दांचा असाच सराव इतर मुलांनाही करायला देतील. प्रत्येक शब्दाचं एक वचन अनेक वचन दोन्ही वापरा. 1 पेन्सिल 2 पेन्सिल्स. 1 नोटबुक 3 नोटबुक्स. आता हे शब्द वापरून आज केली तशी वाक्य तयार करा. पुढची 15 मिनिटं हा सराव करा. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका हं. I learn English. I learn English. So do शिक्षक बंधू you. भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात